गृहोपयोगी साहित्याची खरेदी करताय तर आजच आपल्या टेकेट सुपर मार्टला भेट द्या. कडधान्य, डाळी, साबण, ब्रँडेड कपडे, शूज, सायकल, कॉस्मेटिक्स हे सर्व मिळण्याचं एकमेव ठिकाण म्हणजेच टेकेट सुपर मार्ट. 5,000चे भरपूर डिस्काउंट. कमीत कमी 4,999च्या खरेदीवर 5 किलोमीटर पर्यंत मोफत घरपोच सेवा. पत्ता पंचवटी चित्रमंदिर जवळ, 332 रोड. संपर्क 92 97 97 50 00. नमस्कार, मी तेजस्विनी मगदूम. एम मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. पाहूया ठळक घडामोडी. इचलकरंजी शहरात 4 वर्षांपूर्वी एका खून प्रकरणात जन्मठेपेची शिक्षा झालेला व नंतर उच्च न्यायालयात शिक्षा स्थगित होऊन जामिनावर बाहेर आलेला राजू भीमाप्पा माळी, राहणार जुना चंदूर रोड, याच खंडणी प्रकरणात इचलकरंजी येथील जिल्हा व सत्र न्यायालयाने अटकपूर्व जामीन मंजूर केला. तर संशयित राजू माळीतर्फे ॲडव्होकेट मेहबूब बांदार यांनी काम पाहिले. मेंडिंग व्यवसाय चालू करण्यासाठी दर महिन्याला 25,000 द्यावे लागतील, नाहीतर जिवंत सोडणार नाही, अशा प्रकारची धमकी देऊन खंडणी मागितली, अशी फिर्याद सचिन शिवाजी पवार यांनी 8 एप्रिल 2024ला शहापूर पोलीस स्टेशन येथे राजू माळीसह 6 लोकांच्या विरोधात खंडणी व इतर कलमाखाली फिर्याद दिली. सदर प्रकरणात अटक होणार म्हणून राजू भीमाप्पा माळी यांनी सत्र न्यायालयात धाव घेऊन अटकपूर्व जामीन अर्ज दाखल केला. राजू माळीतर्फे ॲडव्होकेट वकील मेहबूब बांदार यांनी युक्तिवाद करताना सकृतदर्शनी खंडणीची केस दिसून येत नाही. उच्च न्यायालयाने दिलेले विविध निकालामध्ये ही बाब स्पष्ट होते. राजू माळी यांना यापूर्वीची शिक्षा झाली असली तरी सदर शिक्षा स्थगित झालेली आहे. फिर्यादी सचिन पवार व त्याच्या सहकाऱ्यांविरोधात IPC 307 अन्वये खटला नोंद आहे. त्यास शह बसावा म्हणून खोटी फिर्याद दाखल केलेली आहे. संशयित आरोपीची तपासासाठी गरज नाही, हा युक्तिवाद मांडला. तर सदर युक्तिवाद ग्राह्य मानून न्यायालयाने 40,000 रुपयांचा जामीन व दोषारोपपत्र दाखल होईपर्यंत पोलीस स्टेशनला हजेरी या अटीवर अटकपूर्व जामीन मंजूर केला.